केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारमण द्वारा प्रस्तुत केंद्रीय बजट 2026 में नागपुर सहित देश भर के करदाताओं को बड़ी राहत दी गई है। मोटर दुर्घटना दावा न्यायाधिकरण से प्राप्त मुआवजे पर मिलने वाले ब्याज को पूरी तरह आयकर से मुक्त कर दिया गया है और इस पर कोई टीडीएस नहीं काटा जाएगा। इससे दुर्घटना पीड़ित परिवारों को मिलेगा। साथ ही विदेशी यात्रा से जुड़े टूर पैकेजों पर टीसीएस दर घटाकर 2% करने से विदेश खर्च भी सस्ता होगा। इस अवसर पर नागपुर में भारतीय जनता पार्टी की ओर से बजट का सीधा प्रसारण देखने हेतु विशेष कार्यक्रम आयोजित किया गया था। कार्यक्रम में भाजपा के वरिष्ठ नेता गिरीश व्यास उपस्थित थे, जिन्होंने बजट को जनहितैषी, व्यापारियों और मध्यम वर्गों के राहत देने वाला सर्वसमावेशी बजट बताया। मी सर्वप्रथम भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांचं अभिनंदन करतो की त्यांनी एका महिलेला ही एक त्यांना वेळ दिली की त्यांनी 9व्यांदा या देशामध्ये या देशाचं भारतसारख्या मोठ्या देशाचं बजेट सादर करण्याची त्यांनी संधी दिली। हे आपल्या एका प्रकारे ही उपलब्धी आहे किंवा रेकॉर्ड आहे असंही त्याला म्हणता येईल। जेव्हा आपण एखाद्या बजेटचा विचार करतो तेव्हा लक्षात येतं सामान्य माणसापासून तर आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंतच्या भारतामधल्या होणाऱ्या सगळ्या हालचालींना, सगळ्या घटनांचा योग्य अभ्यास करून त्याच्यावरचं आपलं आकलन या आर्थिक सर्वेक्षणातून आणि बजेटमधून जनतेसमोर दिलं पाहिजे। मला असं वाटतं की या वर्षीचं बजेट हे अधिक विकासात्मक आहे, अधिक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटची कल्पना देणार आहे आणि केवळ कल्पना नाही तर ते साकार करण्यासाठी अगदी छोट्या स्तरापासून तर मोठ्या स्तरापर्यंतचा सर्व गोष्टींचा विचार याच्यामध्ये केला आहे। तर अनेक त्यांनी युनिव्हर्सिटीच्या निर्माणाची घोषणा केली आहे। अगदी खनिज पासून तर अगदी शेतकऱ्यांच्या वस्तूंपर्यंत काय आपण करू शकतो, तर मासोळी काढणारे आणि व्यवसाय करणारे यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ कशी उपलब्ध होईल याचा देखील विचार या बजेटमध्ये त्यांनी केलाय। त्यांच्यासाठीच्या सोयी सवलती दिल्या आहेत। एक असतं की आपली अनेक वर्षांपासूनची जी येण्याची इन्कम, ज्याला आपण म्हणू वसुली, ही जी बाकी असते सरकारची, जी इन्कम टॅक्सच्या रूपात असते किंवा अन्य टॅक्सच्या रूपामध्ये जी डिस्प्युटेड असते, ज्याच्यावर कोर्टामध्ये केसेस असतात, ट्रिब्युनलमध्ये केसेस असतात, या केसेस झिरो करण्याकडे कसा आपल्याला वळता येईल याचा विचार देखील इन्कम टॅक्स कायद्यातून केलेला आहे। आणि त्यामुळे एक मोठी न मिळालेली राशी जी सरकारला मिळायला आधी पाहिजे होती, न मिळालेली राशी या माध्यमातून येईल की झिरो टॉलरन्स ठेवून अगदी कुठल्याही प्रकारचा प्रिज्युडाइस, म्हणजे तो दोषी आहे, आरोपी आहे, अपराधी आहे, ही भावनेतून मुक्त होऊन तो करदाता आहे, या दृष्टिकोनातून ते प्रावधान केलेलं आहे। हा देखील एक फार मोठा त्याच्यामधला उपयोग या बजेट मधला आहे। सामान्य व्यक्तीच्या गरजांना कसं चांगल्यात चांगलं आम्ही मांडू शकू याचा विचार देखील याच्यामध्ये केला आहे। मला असं वाटतं आम व्यक्तीच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणारा आणि महागाईपासून थोडीशी राहत देणारा हा बजेट निश्चित रूपाने राहील। निश्चित रूपाने आपण दिलेला आहे की आपण एक्साइज आणि कस्टम ड्युटीवर खूप त्याच्यामध्ये गंभीर प्रावधान केले आहे की ज्याच्यामुळे आपल्याला होईल। तुम्ही बघितलं असेल तर हे कार्गो कंटेनर वाले जे आहेत, जे मोठा कॉर्पोरेट बिझनेस करतात, त्यांच्यासाठी थेट त्यांच्या फॅक्टरीपर्यंत ते शिपिंगचं सगळं व्यवस्था तर शिप पर्यंत जाण्यापर्यंतची सगळी व्यवस्था करण्याचा निर्णय देखील प्रावधान या सरकारने केला। मला वाटतं की आम्ही एक्सपोर्टला खूप जास्त न करता आम्ही जास्तीत जास्त बाहेर विदेशी कसा माल पाठवू याच्यावर त्यांनी भर दिलेला आहे। आतमध्ये येणाऱ्या वस्तूंवर त्यांनी थोडंसं हे केलेलं आहे, त्यामुळे आपली आयात कमी होईल आणि निर्यात वाढेल या दृष्टिकोनातून प्रयत्न आहे। आणि मी सांगितलं की 90-95 देशांचे जेव्हा प्रतिनिधी या देशात येतील तर व्यापारिक वाणिज्यिक करार होतील आणि त्या करारातून देशाची आर्थिक सुबत्ता वाढेल, हे स्पष्ट आहे। या देशाच्या स्वातंत्र्यापासून तर प्रत्येक वर्षी बजेटमध्ये विरोधी पक्ष महागाईच्या गोष्टीवर चर्चा करतो। मला आज सांगा, सोनं एवढं वाढत आहे, चांदी एवढी वाढते आहे, पण कुठल्याही सोने चांदीच्या दुकानामधली खरेदीची गर्दी कमी होत नाही आहे। लोकांचं आर्थिक उत्पन्न वाढेल, आर्थिक स्तर वाढेल या दृष्टिकोनातून आणि कुठेही महागाईचे मोर्चे निघत होते, सगळं निघत होतं। आता कोणी म्हणाल पाण्याची समस्या नाही आहे, तर त्याचं कारण आहे की आम्ही 24/7 सुरू केलं, नाही तर पहिले माठ फोडण्याच्या योजना होत होत्या, आज कुठे महागाईचे मोर्चे निघतात। हा केवळ एक जुमला, ज्याला आपण केवळ एक फालतूची घोषणा ही विरोधी पक्षाची आहे आणि अशा पद्धतीचं नाही। महागाईवर नियंत्रण करण्याचं काम सरकार करत राहते आणि ते सातत्याने होत राहतं। याच्या माध्यमातून कुठेही अडचण नाही। अपडेट्स के लिए राष्ट्रवाद न्यूज़ को फॉलो कीजिए।